पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय। सावित्री, ढवळी आणि कामठी खोऱ्यातील हजारो नागरिकांचा हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे। मात्र गेल्या काही वर्षात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। खड्डे चुकवण्याच्या नादात इथे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागावर स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत। प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी मंजूर होतो, मात्र या निधीतून केवळ खड्ड्यांवर मलमपट्टी केली जाते। यंदा तर गणेशोत्सव जवळ आला तरी अजून रस्त्याचे मोजकेच खड्डे भरले गेले आहेत। रस्त्या शेजारील झाडी झुडपे रस्त्यावर आली असून साईड पट्ट्या गायब आहेत। समोरून मोठे वाहन आल्यास अपघाताची दाट शक्यता निर्माण होते। लाखोंचा निधी जातो कुठे? सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघातांची वाट पाहतंय, असा संतप्त सवाल आता स्थानिक जनता आणि चाकरमानी विचारत आहेत। एवढी रुमाजी मापदी रोज कापडे पिचवाडी रोज माझा प्रवास असतो। रस्ता लय खराब झालाय, गाडीचं काम रोज निघतंय। कसं करायचं? खड्डे भरण्याची व्यवस्था लवकर करावी। या रस्त्याला गाडी चालवणं अवघड झाले। मी सुनील रामचंद्र उतेकर मोरसडे। या रस्त्याची अवस्था गेल्या 2 वर्ष झाली, या रस्त्याची अवस्था ही दुर्दैवी अवस्था आहे। अनेक लोक या रस्त्याने प्रवास करतात, मुंबईपासून गावापर्यंत। आम्ही या रस्त्याने दिवसातनं 2 ट्रिपा प्रवास करतो, परंतु ह्या खड्ड्यातून जाणं हा मुश्किल अवघड आहे आणि वारंवार अपघात होतात। आमच्या ह्या बाईक सारखे डबल शीट रात्रीची जर एखादे पेशंट आजारी झालं, बाईकवरती नेणं अवघड लय होतं। ह्या रस्त्याची दुरावस्था ती एकदम बिकट आहे। कापडा ते कामत्यापर्यंत पूर्ण रस्त्याची अवस्था ही बेकार झालेली आहे। तरी ह्या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्या जाते, कोणीही लक्ष देत नाही। वारंवार सर्वांच्याकडे तक्रारी करून कुणीही लक्ष देत नाही आणि वारंवार हे असे खड्डे पडून आता ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये चाकरमानी येणारे आहेत, वारंवार हे असे अपघात होणार आहेत, चालू राहतात। अजून मुंबईवरून तरुण येतात, गाड्या घेऊन येतात आणि मग ह्या अशा रस्त्याला असे खड्डे असल्यामुळे अपघात होतात वारंवार। गणपतीच्या अगोदर 10 दिवस अगोदर हे खड्डे नाही भरले गेले तरी आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या कामत्या खोऱ्यातील सर्व मंडळी जमून एक आंदोलन करू अशी आम्ही एक ग्वाही देत आहोत। कापडे ते कामथे रस्ता हा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो। खरं तर या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करणारी वाहनं ही सातत्याने प्रवास करत असतात। अगदी पोलादपूर पासून सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या असतील किंवा इथून जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील, यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। यापैकी काही शाळकरी विद्यार्थी खरं तर दुचाकीवर प्रवास करत असतात। आपण जर पाहिलं तर या कापडे ते कामठी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याचं आपलं चित्र पाहायला मिळतंय। कापड्यापासून कामत्यापर्यंत असंख्य ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, साईड पट्ट्या देखील भरल्या गेलेल्या नाहीत आणि अक्षरशः पावसाच्या पाण्यामध्ये या साईड पट्ट्या वाहून गेलेल्या आहेत। आणि जी काही झाडं आलेली आहेत ती रस्त्याच्या आजूबाजूची असणारी झाडं यांनी देखील रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि ही देखील सर्व कामं ही प्रलंबित आहेत। पावसाळी डागडुगीचं काम खरं तर करणं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे। प्रतिवर्षी लाखोंचा खरं तर देखभाल दुरुस्तीचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च केला जातो, परंतु हा निधी नेमका कुठे जातो आणि या रस्त्याची डागडुगी का केली जात नाही, असा प्रश्न प्रामुख्याने इथले ग्रामस्थ विचारताना दिसत आहेत।